विदेशी, तुमचे कपडे विदेशी, सगळं विदेशी वापरायचं. आज तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही जे वेळेला ही घोषणा करताय किंवा या संदर्भामध्ये ती ही पब्लिक मिटिंग मध्ये करताय, ज्याच्यामध्ये हजारो म्हणजे बसेस पाठवून लोकांना बोलवलं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये वेळ झालेला नाही. आहे. पण सचिनजी नक्कीच अशा पातळीवरती आपण मुद्दे मांडूच शकतो, पण ह्याच्यामध्ये जनतेची जी होरपळ होतीये त्याच्यावरती तुम्हाला होते कशी म्हणून तर बोललो ना. पहिली गोष्ट अशी की यामध्ये जर तुम्हाला दांभिकपणा दिसत असेल की चॅरिटी बिगिन्स ॲट होम, आपण स्वतः काय करतो, तुमच्या 100 गाड्यांच्या कॅरिकेट तिकडे चाललेल्या आहेत, तुमचे सगळे मंत्री मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीसांच्या 22 गाड्या चालतात एकत्र ज्या वेळेला, त्यांना तुम्ही सांगितलं का? आणि परदेश दौऱ्यावरती तुम्ही चाललात, विमानाने चाललाय, तुम्ही जा ना एअर इंडियाच्या फ्लाईटनं, सुरुवात करा ना तिथनं. प्रश्न असा आहे की हे संपूर्णपणे आता ज्या पद्धतीनं आपल्या भाजपच्या प्रवक्त्या सांगत होत्या, 9 मार्च 2026 राहुल गांधीजींनी जाहीरपणे हे सांगितलं होतं देशाला की प्रचंड मोठा क्रायसिस त्या ठिकाणी येतो आहे, हे युद्धाचे परिणाम होणार आहेत आणि सरकारनं तात्काळ त्याची जबाबदारी घ्यावी आणि त्याचं प्रिपरेशन चालू करावं. त्यानंतर 23 मार्चला तुम्ही लक्षात घ्या, 23 मार्च 2026 पार्लमेंटमध्ये कोविड सारख्या परिस्थितीला तुम्ही तयार राहा असं पंतप्रधान बोलतात, परंतु त्यानंतर जवळपास 2 महिने त्याच्यावरती काही चर्चा केली जात नाही. खुलेआम त्या ठिकाणी पब्लिक मीटिंग होत आहेत, सगळ्या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये सामील केलं जाते, तिथे जागतिक संकटाचं एकही तिकडे बोललं गेलं नाही. 1.5 महिना पंतप्रधान त्या पंतप्रधान कार्यालयामध्ये गेलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि आता त्यांना जसं निवडणूक संपली त्यानंतर हे आठवलं. तुम्ही लक्षात घ्या, कोविडच्या वेळेला हीच परिस्थिती झाली होती. त्यावेळेलाही बंगालचं इलेक्शन होतं, बंगालमध्ये मोठ्या रॅल्या झाल्या, पब्लिक मिटिंग झाल्या आणि नंतर त्यांना आठवलं की बाबा आता आपल्याला लॉकडाऊन करायचं. नक्कीच हा शॉक अब्झॉर्ब करण्यासाठी थोडक्यात आता मुद्दा असा आहे, शॉक अब्झॉर्ब करण्याचा विषय जो आहे, गेले 2 महिने तुम्ही का त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये वाढवलं नाहीत? कारण निवडणुका होत्या, हे लक्षात घ्या. संपूर्ण जगामध्ये भाव वाढतात आणि ह्यांनी थांबवले, ते देशावरती उपकार करण्यासाठी नाही, लोकांना फसवण्यासाठी. ते आता निवडणुकांमध्ये आहेत आणि ज्या वेळेला विरोधी पक्षाने हा विषय काढला त्यावेळेला विरोधी पक्षांना कळत नाही. फडणवीस साहेबांनी राहुल गांधींची तुलना कशा पद्धतीने केली होती तुम्ही लक्षात घ्या, तुम्हीच दाखवलेत की राहुल गांधीला काही कळत नाही. मग आता राहुल गांधीला कळत नाही तर मग आता 2 महिन्यानंतर हे आठवलं कसं? नक्कीच. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे खऱ्या अर्थानं एकच मुद्दा सांगेन मी, हे किडनीचं औषध आहे, लिव्हरवरती काम केलं जाते. आज ज्या पद्धतीनं तुम्ही या देशाची इकॉनॉमी, म्हणजे आजचा पेपरची एक पहिलं फ्रंट पेज तुम्ही टाइम्स ऑफ इंडियाचं वाचलं असाल, पण त्याच्या अगोदर त्याच्यानंतर हे पेज वाचलं असाल का? हे वाचणं महत्वाचं आहे की या 4-5 महिन्यामध्ये नेट एफपीआय फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट 2,06 कोटी रुपयाची बाहेर गेली देशामधनं. ती या 14 वर्षामध्ये सगळ्यात जास्त बाहेर गेलेली आहे. देशामधला रुपयाचा दर हा 5% या 4-5 महिन्यामध्ये पडलाय. नक्कीच. मुद्दा तुमचा कळलाय. आपण याच्यावरती शिवानी ताईंचा